प्यार में कधी कधी भाग 4 बऱ्याच वेळा आमची नजरानजरही व्हायची. त्या नजरेत कोणतेच भाव नसायचे. खरं तर मला कळत नव्हतं की ती पण माझ्याकडे बघते आहे का, मीच तिच्याकडे बघतो आहे हे बघायला ती माझ्याकडे बघते आहे की नाही. पण काहीही असलं तरी तिची तेवढी एक नजरही पुरेशी होती मला. त्यानंतर दिवसभर मला प्रीताचा हँगओव्हर असायचा. कधी निशासोबत फोनवर बोलताना चुकून मी निशाला प्रीता म्हणूनच हाक मारेल अशी भीती वाटायची. जणू काही माझ्याच मल्टिपल पर्सनॅलिटी झाल्या होत्या. एक निशासाठी आणि एक प्रीतासाठी. एकाची गोष्ट दुसऱ्याला कळता कामा नये. मानवी मन किती विचित्र असतं ना. माझ्याही मनाने आता एक नवीनच खेळ चालू केला होता. गिल्ट कॉन्शियन्स. प्रीताला भेटलो की निशाचा चेहरा समोर यायचा. निशाला मी फसवतो आहे असा काहीसा योग्य की अयोग्य विचार डोक्यात पिंगा घालायला लागायचा. शेवटी निशाचं आणि माझं अजून ब्रेकअप झालं नव्हतं. आम्ही अजूनही कपल्स होतो. लग्न करणार नसलो तरी याचा अर्थ नक्की असा नव्हता की ती असताना सुद्धा मी दुसरीबरोबर फ्लर्ट करावं. याउलट निशा सोबत बोलताना मनामध्ये फक्त आणि फक्त प्रीता असावी. निशासोबत मी पहिल्या इतका एकरूप होऊच शकत नव्हतो. सारखी मनामध्ये एकच प्रकारची भीती असायची. प्रीताने निशाला मी जवळजवळ रोज सिटी लायब्ररीमध्ये भेटतो सांगितलं तर निशाला कधी मी चुकून प्रीता म्हणून हाक मारली तर प्रीताला माझ्या विचित्र वागण्याचा संशय आला आणि तिने मला भेटणं सोडून दिलं तर माझ्यामुळे प्रीता आणि निशाची मैत्री तुटली तर काहीतरी अघटित घडून निशा आणि प्रीता दोघींनीही माझ्याशी बोलणं टाळलं तर. एक ना अनेक प्रश्न. खरंच म्हणतात ना, मन चिते ते वैरी न चिते. मोठी मोठी लोकं सांगून गेली आहेत, थिंक पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह थिंग्स विल हॅपन. माझ्या मनात तर निगेटिव्ह थिंकिंगने थैमान घातलं होतं. आणि नेमका एक दिवस निशाचा फोन आला. हॅलो अरुण, संध्याकाळी 7:30ला भेट मॅकडीला. विनाकारण निशाचा आवाज मला थोडासा चिडलेला, थोडासा टेन्स वाटत होता. काय झालं असेल? तिला प्रीता बोलली असेल का काही? हॅलो अरुण, ऐकू आलं ना? 7:30 शार्प. अगं पण आज लेट होईल थोडं ऑफिसला. उद्या नाही का चालणार? मी थोडा वेळ काढायला बघत होतो. नो अरुण, आजच 7:30 शार्प. मला बोलायची संधी न देताच निशाने फोन ठेवून दिला. देवा, आता तूच मला वाचव रे बाबा, म्हणत मी कोपरापासून हात जोडली. काय होणार होतं आज संध्याकाळी ते त्या नियतीलाच माहीत. कसाबसा संध्याकाळी 6:45 पर्यंत ऑफिसमध्ये वेळ काढला आणि मग मॅकडीला जायला बाहेर पडलो. देखकर तुमको यकीन होता है कोई इतना भी हसीन होता है. जगजीतच्या आवाजातले मला गाण्याचे ते शब्द आठवले जेव्हा मी प्रीताला मॅकडीला पाहिलं. आई शपथ, काय दिसत होती मस्त. पिंक कलरचा टाईट फिटिंगचा कुर्ता आणि व्हाईट कलरचे लेगिन्स. स्ट्रॉबेरी रंगाच्या ओढणीने तिने आपले केस बांधले होते. थोडी ओल्ड फॅशन स्टाईल नाही ही? मी मनाशीच विचार केला. म्हणजे रेट्रो मूवीमध्ये नीतू सिंग किंवा मुमताज ना मी असली फॅशन केलेलं पाहिलं होतं. बट एनिवेज, हू केअर्स. प्रीता वॉज लुकिंग गॉर्जियस. आणि मग माझं लक्ष पाठमोऱ्या बसलेल्या निशाकडे गेलं आणि वास्तवाचं भान आलं. तिचा चेहरा दिसत नसल्याने नक्की काय झालं असावं याचा अंदाज येत नव्हता. मी आतमध्ये येत असतानाच प्रीताचं माझ्याकडे लक्ष गेलं. मी नजरेनेच काय झालं विचारलं, पण ती काहीच बोलली नाही. मी निशा शेजारची खुर्ची ओढून बसलो. हाय, काय झालं? एवढ्या गडबडीने का बोलवलंस? मी निशाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत म्हणालो. प्रॉब्लेम आहे, वैतागलेल्या सुरात निशा म्हणाली. काय झालं जरा नीट सांगशील का? मला थोडा धीर आला होता. उद्या मला बघायला येणार आहेत, निशा नजर टाळत म्हणाली. मला तर एक सेकंद अत्यानंदाने पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटत होतं. काय काय बोलत आहेस तू? मी मनातला आनंद आणि चेहऱ्यापर्यंत आलेलं हसू लपवत म्हणालो. हो ना रे, कुणीतरी पाटील आहेत, नारायणगावचे, बाबांच्या ओळखीतलेच आहेत. त्यांचा मुलगा आहे. निशा म्हणाली. अरे पण तू फक्त 24ची आहेस. मग इतक्या लवकर काय मध्येच लग्नाचं? मी म्हणालो. काय रे, म्हणजे मला बघायला येणार आहेत त्याचं तुला काहीच वाटत नाहीये? निशा म्हणाली. ओके ओके, शांत गदाधारी भीम शांत. मला नीट सांग, कोण आहे मुलगा? काय करतो? अरे नारायणगावचे पाटील आहेत, गडगंज श्रीमंत आहेत. 2 पेट्रोल पंप, गुलाबाची मोठी नर्सरी आणि द्राक्षाचे मळे आहेत त्यांचे. निशा तिच्या वडिलांची भाषा बोलत होती. वाव, सहीच यार, श्रीमंत झाली म्हणजे तू. निशा चिडून माझ्याकडे बघत होती. तू पाहिलं आहेस मुलाला? हो, फोटो पाहिला. तसा ठीक आहे, अगदीच काही वाईट नाही. पण मग प्रॉब्लेम काय आहे? मी म्हणालो. असं काय करतोस? अरे मला इतक्यात लग्न नाही करायचं आणि माझं लग्न
झालं की मी तुला भेटू शकेल का रे? निशा म्हणाली. का? त्यात काय झालं? तुझा नवरा काय इतका क्षुद्र विचारांचा आहे का? लग्नानंतर सुद्धा कुणीही आपले मित्रमैत्रिणी जपू शकतंच ना. मी ॲक्च्युली तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो माझ्या दृष्टीने. तो जो कोणी मुलगा होता तो आधीच निशाचा नवरा झाला होता. हो, मित्रमैत्रिणी ठीक आहेत, पण बॉयफ्रेंड तो बरा सहन करून घेईल, निशा म्हणाली. बरं, मग एक सांग, तुझ्याच कास्टचा आहे का तो? हा काय प्रश्न झाला? त्याशिवाय का बाबा मुलगा बघतील? मग तू सांग ना सरळ. मला शिक्षण पूर्ण करून नंतरच लग्न करायचं आहे म्हणून बोलताना नकळत तळहाताची बोटं मी क्रॉस केली होती. सांगितलं. ते सुद्धा सांगितलं बाबांना, पण मुलांकडच्यांना माझ्या शिक्षणाला काहीच हरकत नाहीये. लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करू शकशील म्हणतायत. बस, तर मग? मी मनातल्या मनात म्हणालो, तिच्या आणि मुलांकडच्या आईबाबांनी सगळं काही ठरवूनच टाकलेलं आहे. आता निशाने कितीही आणि काहीही सांगितलं तरी कोणीही तिचं ऐकणार नाहीये. माझं सहज लक्ष प्रीताकडे गेलं. ती माझ्या चेहऱ्यावरून माझ्या मनातले चाललेले विचार ओळखण्याचा प्रयत्न करत होती. मी पटकन नजर दुसरीकडे वळवली. पुढच्या अर्धा तास आम्ही वेगवेगळ्या विषयावर निरर्थक चर्चा केली, पण त्यातूनही काहीच मार्ग निघाला नाही. निशा बहुतेक थोडीशी निराश आणि वैतागलेली होती. बहुतेक तिला माझ्याकडूनच बऱ्याच अपेक्षा होत्या. मी काहीतरी मार्ग काढेल या आशेने तिने मला संध्याकाळी भेटायला बोलवलं होतं, पण शेवटी मार्ग काहीच निघाला नव्हता. मग आता काय करायचं रे? निशा खूपच सेंटी झाली होती. तिच्या दृष्टीने एकदा का मुलाला पाहण्याचा कार्यक्रम झाला की त्यातून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नव्हताच. लग्न कन्फर्मच होणार होतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे पाणीदार डोळे लाल झाले होते. नाकाचा शेंडा गुलाबी भासत होता. हीच का ती माझी निशा, नेहमी हसणारी, दुसऱ्याला हसवणारी? चुलबुली निशा. टेबलवरचा टिश्यू उचलून तिने तिचे ओलसर झालेले डोळे पुसले. कम ऑन निशा, डोंट डू दॅट. निदान उद्या मुलाला भेट तरी. कदाचित त्याला तू आवडणार नाहीस. मी निशाच्या जवळ जात म्हणालो. निशाने अचानक मला मिठी मारली. आय डोंट वॉन्ट टू गो अरुण. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह यू. तिच्या डोळ्यातून निघणारे गरम अश्रू माझ्या खांद्यावर पडत होते. खूप प्रेशियस होते ते अश्रू, कारण ते माझ्यासाठी होते. निशा टिशूने डोळे पुसत होती आणि पुन्हा पुन्हा ते अश्रू निशाच्या डोळ्यातून ओंघळत होते. माझ्या डोळ्यात मात्र एकही अश्रू नव्हता. कदाचित ज्या दिवशी प्रीताला भेटलो त्याच दिवशी मी या रिलेशनशिपमधून बाहेर पडलो होतो. निशाला रडताना पाहून वाईट वाटले, पण शेवटी हे कधी ना कधी होणारच होतं. वी हॅड आस्क्ड फॉर इट. आज प्रीता होती म्हणून कदाचित मी निशामध्ये इतका इन्व्हॉल्व नव्हतो. त्यामुळेच मे बी मी या मोमेंटलाही रिलॅक्स होतो. नाहीतर कदाचित आज निशासारखेच माझ्याही डोळ्यातून अश्रू आले असते. मी निशाच्या खांद्यावरून प्रीताकडे बघितलं. ती मोबाईलमध्ये मेसेजेस वाचत होती. सेव्ह युअर सेल्फ फॉर मी बेब्स. आय एम अ फ्री बर्ड नाऊ. मी मनातल्या मनातच म्हणालो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच निशाचा मेसेज आला. आय एम नो लॉंगर युअर्स अरुण. आज मी दुसऱ्या कुणाची तरी झाले. आय गॉट एंगेजड. छातीमध्ये खसकन कुणीतरी छुरा खुपसावा तसंच माझं झालं. मी तो मेसेज 2-3दा वाचला. प्रत्येक वेळी तीच भावना. मी पटकन तिला रिप्लाय करायला घेतला आणि परत तिचा दुसरा मेसेज आला. प्लीज डोंट कॉल आर मेसेज मी. इथे सगळे फॅमिली मेंबर्स आहे. तुझा फोन आला तर आय वॉन्ट बी एबल टू कंट्रोल. दोन्ही मेसेजमध्ये शेवटचं नेहमीचं लव्ह यू निशा मिसिंग होतं. एकदा वाटलं गेलं खड्ड्यात, काही होत नाही, करावा सरळ फोन. पण मग दुसरा विचार आला. निशाचंही बरोबर होतं. उगाच ती तिथे रडायला लागली आणि कुणी आमचे मेसेजेस वगैरे बघितले तर अर्थाचा अनर्थ व्हायचा. तिचं ठरलेलं लग्न मोडायचं. आय गॉट एंगेजड या एका शब्दाने आम्हाला दोघांना एकमेकांपासून किती दूर करून टाकलं होतं. इतकं की तिला फोन करायला सुद्धा आज मला विचार करावा लागत होता. क्षणार्धात तिचं जग आणि माझं जग वेगवेगळं झालं होतं. तिच्या बोटात काल परवापर्यंत आमच्या लेखीही नसणाऱ्या कुण्या पाटलाच्या मुलाने अंगठी काय घातली. आजपर्यंत फक्त माझी असणारी निशा आज त्याची झाली होती. फक्त त्याची. खूप विचित्र वाटलं. जणू काही मला अर्धांगवायू झाला होता. पूर्ण शरीर बधीर झालं होतं.
शेवटी काहीही झालं तरी मी आणि निशा 2-3 वर्षापासून एकत्र होतो. कित्येक क्षण आम्ही एकत्र घालवले होते. कित्येक मूव्हीज, म्युझिक, छोट्या-छोट्या गोष्टींचे शॉपिंग, लाँग राईड्स, एकमेकांचे सुख-दुःख एकमेकांना शेअर केली होती. एकमेकांच्या बर्थडेला सगळ्यात पहिले विश केलं होतं. किती सारे मेसेजेस, किती सारं लव्ह यू, किती सारं मिस यू सो मच. अचानक हृदय भरून आलं. मुलगा बघायला जाणार इथपर्यंत ठीक होतं, पण असं अचानक एंगेजमेंट सगळं संपल्यासारखं वाटू लागलं. यापुढे कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा तो पूर्वीचाच अरुण आणि पूर्वीचीच निशा असणार नव्हते. मी चुकीचा होतो. कदाचित मी त्या रिलेशनशिपमधून अजून पूर्ण बाहेर आलो नव्हतो. मी टीव्ही बंद केला आणि उशीमध्ये डोकं खुपसून पडून राहिलो. अनेक दृश्य, काही स्पष्ट तर काही चित्र-विचित्र आकारांची डोळ्यांसमोरून झरझरत सरकत होती. मध्येच कधीतरी आई जेवणासाठी हाक मारून गेली, पण पोटात एक मोठा खड्डा पडला होता. इतक्यात तो कुठल्याही गोष्टीने भरून येईल असं वाटत नव्हतं. सकाळी उठलो तेव्हा मोबाईलचा व्हॉट्सअपचा दिवा लुकलुकत होता. निशाचा मेसेज होता, गोईंग टू नारायणगाव विथ फॅमिली टू सी द हाऊस, माय हाऊस. उद्याच भेटेल, बाय. किती रुक्ष मेसेज होता तो. अगदी फुग्यातली हवा काढून टाकल्यासारखा. डोकं सॉलिड जड झालं होतं. ऑफिसला फोन करून सिंक लीव्ह टाकून दिली आणि परत अंथरुणात पडून राहिलो. मन शांत झाल्यावर प्रीताचा विचार डोक्यात आला. निशाने तिला पण सांगितलं असेल का? प्रीताला भेटणं आवश्यक होतं. सकाळचा वेळ कसा बसा घालवला आणि दुपारी लगेच सिटी लायब्ररीमध्ये गेलो. प्रीता खालच्या मजल्यावरच होती. आय वॉज इन ग्रीफ अँड पेन. निशापासून असा अचानक वेगळा तोडून टाकल्यामुळे कसं तरीच वाटत होतं आणि बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावरही दिसून येत होतं. मी तो नेहमीचा मी नव्हतो, नसणारच होतो. प्रीता काउंटरचे काम दुसऱ्या कोणाला तरी देऊन माझ्याकडे आली. यू ओके? माझ्या डोळ्यात खोलवर पाहत तिने विचारलं. मी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत होतो. हातांची बोटे मोडत नसतानाही उगाचच मोडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. काय बोलावं आणि काय नाही काहीच कळत नव्हतं. कॉफी? प्रीताने अचानक विचारलं. मी क्षणभर चकित झालो. इतक्या दिवसात मी कधी प्रीताला कॉफीबद्दल विचारावंसं वाटत असूनही विचारू शकलो नव्हतो आणि तिने कधी विचारलं नव्हतं. त्यामुळे आज मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी काय करायला हवं होतं? प्रीताबरोबरची खरं तर फक्त प्रीताबरोबरची पहिली कॉफी. मी खुश व्हायला हवं होतं की निशापासून दूर झाल्याच्या दुःखात राहायला हवं होतं? प्रीता कॉफी आणायला गेली आणि मी लायब्ररीच्या बाहेरच्या गार्डनमध्ये मांडलेल्या टेबलवर जाऊन बसलो. माझं हे असं का होत आहे? काहीच कळत नव्हतं. मी अजूनही निशावर प्रेम करतो का? मी निशाला त्या पाटलाशी लग्न करण्यापासून थांबवायला हवं का?